प्रेज द लॉर्ड. दानिएल याचा 9वा अध्याय आणि अ, याचं 23वं वचन कोणीतरी वाचा. वचन त्याच्यामध्ये काय दिले माहिती? दानिएल प्रार्थना करतोय. कशासाठी प्रार्थना करतोय माहिती? आपल्या लोकांसाठी, आपल्या नाही का भाऊ-बंधांसाठी, ज्यातून तो आलेला आहे, त्या इब्री लोकांसाठी, ओके. यहोवाच्या लोकांसाठी दानिएल प्रार्थना करतोय. पण दानिएल कुठे माहितीये का? दानिएल आहे बॅबिलॉनमध्ये. तो आहे एक गुलाम म्हणून विकला गेलेला आहे. तो तिकडे इस्रायलमध्ये, यरुशलेममध्ये नाहीये. परंतु परक्या देशामध्ये असून सुद्धा आपल्या लोकांसाठी हा मध्यस्थी करतोय. त्याला दिसून येतंय की परमेश्वराचा कोप भडकला आहे. सगळ्या गोष्टी नाही का नासधूस व्हायला लागली आहे, ओसाड पडायला लागले आणि दानिएलला समजतं की काय केलं पाहिजे. सो हाऊ ही इज प्रेइंग, दानिएल काय करतो? बायबल सांगतं दानिएलने आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोंगटाट नेसणे, अंगावर राख उधळणे ही चालू केली. सो हाऊ ही वॉज प्रेइंग. दानिएल याचा 9वा अध्याय याचं 3रं आणि 4थं वचन जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये दिलंय की दानिएलने कशी प्रार्थना केली माहिती? प्रार्थना केली, विनवणी केली, त्याने उपास केले, गोंगटाट नेसलं आणि अंगावर राख उधळणं हे सगळं त्याने चालू केलं. त्याने पापांगीकार केला. त्याने सुरुवात कशी केली की आम्ही जे पाप केलंय, आम्ही सगळ्या लोकांनी नाही का तुझ्या विरोधात वागलोय, आम्ही ना तुझ्या समोर सात्विकतेने चाललो नाही, सरळ मनाने चाललो नाही, आम्ही तुझा करार पाळला नाही, आम्ही तुझ्या गोष्टी नको करू सांगितल्या होत्या केल्या. सो ही स्टार्टेड रिपेंटिंग फॉर ईच अँड एव्हरी सिन. दानिएलाने प्रत्येक पापाची नाही का क्षमा मागायला सुरुवात केली. कोणाकोणाची? जे सेवक, संदेष्टे, राजे, सरदार, वडील, देशाचे लोक, या सगळ्यांनी देवा तुझं ऐकलं नाही आणि त्या सगळ्यांच्या वतीने दानिएल प्रार्थना करतोय, दानिएल मध्यस्थी करतोय, दानिएल विनवणी करतोय, दानिएल गोंगटाट नेसून बसलाय, दानिएल राख उधळतोय, दानिएल नाही का पापांगीकार करतोय. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की परमेश्वराला की हे सगळं आम्ही केलंय, पण परमेश्वर तुला आम्हाला तुझी गरज आहे. तूच आमचं शहर बसवू शकतो, तूच आम्हाला मदत करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जर आमच्या कृतीप्रमाणे तू आमच्याशी वागलास तर आम्ही टिकणार नाही. आम्ही पाप केले, आमच्या पापाचाच आम्हाला दंड दिला तर आम्ही उभं राहणार नाही. परंतु न्यायाधीश परमेश्वरा, दयाळू परमेश्वरा, आम्ही तुला हाक मारतो. सो दानिएल त्या सगळ्या लोकांच्या वतीने परमेश्वराला हाक मारत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला तो म्हणते, सो देवा आमच्या प्रार्थनेकडे कान दे, आमच्या विनवणीकडे लक्ष दे, तुझे नेत्र आमच्यावर असू दे. आमचा जो विध्वंस होतोय ना तिकडे बघ परमेश्वर. आम्ही नाही का नाशास कारण झालो आहोत. या ज्या तुझ्या नगराला तुझं नाव दिलेलं आहे, आज ते नगर कसं झालंय बघ परमेश्वर. तर तुझी धार्मिकता दाखव, तुझी करुणा दाखव, अशी विनवणी करतोय दानिएल. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराला दानिएल काय म्हणतो? हे प्रभू ऐक, क्षमा कर, लवकर कार्य कर. परमेश्वर तू त्वरित ये, तू विलंब लावू नको. तुझे लोक, तुझे नगर यास तुझं नाम दिलंय म्हणून तुझ्याच नावाने ही गोष्ट घडू दे, असं दानिएल प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहितीये दानिएलाने आज प्रार्थना केली, उद्या केली, परवा केली, अजून 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस आणि तो प्रार्थना करता करता ऑलमोस्ट 21 डेज झालेत. 21 दिवसानंतर नाही का त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. परंतु प्रार्थनेच्या आरंभी जो देवदूत त्याला दिसला होता, तोच देवदूत त्याला पुन्हा दिसतो आणि तो देवदूत गब्रिएल देवदूत दानिएलकडे एक मेसेज घेऊन आलाय. दानिएलला काहीतरी परमेश्वराचा ना निर्णय कळवायला आलाय आणि तो दानिएलला म्हणतो बघा 23व्या वचनात काय दिलंय, तो काय म्हणतो, तुझ्या प्रार्थनास आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे. सो द मोमेंट डॅनियल स्टार्टेड प्रेइंग, ज्या क्षणी दानिएलाने प्रार्थना करायला सुरुवात केली त्याच क्षणाला स्वर्गातून पित्याने आज्ञा केली की हे हे माझ्या सेवकाचं मागणं आहे, ह्या गोष्टी ग्रँटेड, मान्य झाल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. द मोमेंट ही स्टार्टेड, प्रेज द लॉर्ड, त्याची प्रार्थना संपली पण नाही. ज्या क्षणाला त्याने प्रार्थना सुरू केली त्याच क्षणाला काय झालं माहितीये का? देवाने त्याची विनवणी ऐकली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाने विनवणी ऐकली, परमेश्वराने उत्तर दिलं त्याच्या प्रार्थनेचं आणि आता देवदूत त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येत आहे. कोणता देवदूत? गॅब्रिएल देवदूत त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येत आहे. पण तुम्हाला माहितीये गॅब्रिएल देवदूत नाही का लगेच नाही पोहोचला. प्रेज द लॉर्ड. त्याला 21 दिवस लागले. सो पहिल्या दिवशी प्रार्थना सुरू केली, देवाने उत्तर दिलं, त्याच क्षणाला त्याच्याकडे उत्तर आलं नाही दानिएलाचं. दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केली, तिसऱ्या दिवशी कंटिन्यू केली, चौथ्या दिवशी कंटिन्यू केली, 5व्या, 10व्या, 15व्या दिवशी कंटिन्यू केली, 21व्या दिवसापर्यंत दानिएल कंटिन्यू करतोय. लोक म्हणतात इट इज 21 डेज, बट बायबल सांगतं की दानिएलाने असं मोजून ठरवलं नाही. 21 दिवस पर्यंत नाही का तो प्रार्थना करत होता. 21व्या दिवशी देवदूत आला. जर 21व्या दिवशी देवदूत आला नसता तर दानिएलने प्रार्थना करणं कंटिन्यू केलं असतं. तो थांबला नसता. प्रेज द लॉर्ड. सो इकडे वचन काय सांगते, 21व्या दिवशी नाही का देवदूत पोहोचला. पित्याच्या सिंहासनाकडे दानिएलने प्रार्थना सुरू केली तेव्हाच पोहोचली. पित्याने उत्तर दिले. मग 21 दिवसांचा गॅप कशासाठी लागला? सो बायबल काय सांगतं माहितीये का? हालेलुया. दानिएल याचा 10वा अध्याय आणि 12वं वचन वाचा.
10-12 आमेन. इकडे हाच देवदूत जो 21व्या दिवशी पोहोचलाय, तोच गॅब्रिएल देवदूत दानिएलाला काय म्हणतोय पहा. नीट वचन ऐका, नीट वाचा. तो देवदूत दानिएलाला काय म्हणतोय, दानिएला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा आणि आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी तू ठरवलं, की मी समज घेणार, मी पश्चाताप करणार, मी पापांगीकार करणार, मी विनवणी करणार, मी आपल्या देवापुढे नम्र होणार. ज्या दिवशी तू आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझा शब्द ऐकण्यात आला. इकडे 9:12 मध्ये 9:23 मध्ये देवाचं वचन सांगते, की ज्या दिवशी तू तुझ्या प्रार्थनास आरंभ केला, त्याच क्षणी पित्याने उत्तर दिले, प्रार्थना ऐकण्यात आली आहे. आणि इकडे परत सांगते, की ज्या दिवशी तू देवासमोर नम्र होण्याचा निश्चय केला, त्याने ही जस्ट डिसाइडेड. तो नम्र अजून नाही का बनला नाहीये, झाला नाही. त्याने फक्त मनात ठरवलं, नाही मी ही गोष्ट आता नाही करणार. प्रेज द लॉर्ड. मोस्ट ऑफ द टाइम ओके लोक ठरवतात, की नाही आजपासून ना मी उशिरा नाही उठणार, आजपासून मी स्मोकिंग नाही करणार, आजपासून मी दारू नाही पिणार. द मोमेंट दे डिसाइड इन देअर हार्ट, ज्या क्षणी त्यांच्या मनामध्ये ते ठरवतात, बायबल सांगतं ज्या दिवशी तू समज घेण्याचा आणि आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, त्याने फक्त ठरवलं मनामध्ये, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. सो द मोमेंट, द टाइम वेन ही डिसाइडेड, ज्या क्षणी त्याने ठरवलं त्याच क्षणाला परमेश्वराने उत्तर दिलं, त्याचा शब्द ऐकण्यात आला आणि त्याच्या शब्दांमुळे एक देवदूत रिलीज झाला. प्रेज द लॉर्ड. 13वं वचन वाचा. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा इकडे काय म्हणतोय देवदूत, की ज्या दिवशी तू नाही का समज घेण्याचा आणि नाही का देवापुढे नम्र होण्याचा विचार केला, त्याच दिवशी काय झालं माहितीये का, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यात आलं आणि त्या प्रार्थनेमुळे मी रिलीज झालोय, मी ते घेऊन आलो आहे. पण काय झालं, पारसाच्या राज्याचा अधिपती, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता हा पारसाच्या राज्याचा अधिपती कोण आहे, बायबल इकडे सांगतं, की बट द प्रिन्स ऑफ द पर्शियन किंगडम रेजिस्टेड मी 21 डेज. हालेलुया. पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. कोण आला? बायबल इंग्लिश मध्ये सांगतं, द प्रिन्स ऑफ पर्शिया, पर्शियन साम्राज्याचा. ओके. पारस मराठीमध्ये लिहिलंय पण पर्शिया आहे. ओके. पर्शियन साम्राज्याचा जो अधिपती आहे तो 21 दिवस मला आडवा आला. प्रेज द लॉर्ड. हा पर्शियन साम्राज्याचा अधिपती कोण आहे? द किंग ऑफ पर्शिया किंवा नाही का पारसाचा राजा किंवा अधिपती नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तिथे काम करणारा राजा नाहीये जो रक्त आणि मांसामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस बरेच वेळा आपण वाचतो आपल्याला वाटतं की देवदूत नाही का गॅब्रिएल देवदूत येतोय आणि नाही का तिकडचा पर्शियन किंगडमचा जो राजा आहे तिथला जो, जसा इथे नबुकदनेस्सर दारियावेश राजा आहे, वेगवेगळे राजे होऊन गेले. ओके. तसा तिथला एक राजा आहे, त्या राजाने अडवलं. हा एक शरीरामध्ये असलेला राजा देवाचा जो आर्च एंजल आहे किंवा देवाचा नाही का मुख्य देवदूतांपैकी एक जो गॅब्रिएल आहे त्याला कसं काय अडवू शकतो? नाही अडवू शकत. सो वेन इट इज रिटन की पर्शियन राज्याचा प्रेज द लॉर्ड लिहिले की पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला अडवत राहिला, याचा अर्थ की हे शारीरिक पर्शियन साम्राज्य आहे, एक आत्मिक आहे. त्या आत्मिक जगामध्ये कोणतरी आहे जो ते टेरिटरी, ते रेल्म, ती जागा, ते साम्राज्य कंट्रोल करत आहे. प्रेज द लॉर्ड. सो तिथला जो अधिपती आहे, इफिस्करास पत्र 6 या 6वा अध्याय याचं ना 3, 4, 5 वचन जर वाचलं तुम्ही, तिकडे काय दिलं आहे की तुमचं झगडणं कोणासोबत आहे? रक्त मांसासोबत नाहीये. जर आपलं रक्त मांसासोबत लढणं नाहीये तर गॅब्रिएल देवदूत येऊन रक्त मांसामध्ये असलेल्या राजासोबत का लढेल? प्रेज द लॉर्ड. इफिस्करास पत्र 6 मध्ये लिहिले, तुमचं झगडणं हे रक्त मांसासोबत नाहीये तर कोणासोबत आहे? सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींसोबत, सत्ताधिकाऱ्यांसोबत. प्रेज द लॉर्ड. सो इथे नाही का त्या अधिपतीबद्दल लिहिलंय ज्याच्याबद्दल आपण इफिस्करास मध्ये वाचतो. दानिएलला तो देवदूत काय म्हणतो माहितीये का? पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. प्रेज द लॉर्ड. इफिस्करास पत्र उघडा, त्याचा 6वा अध्याय काढा. हा बोले 6:10 पासून पुढे. ओके. बायबल सांगतं की कारण 12वं वचन 6:12, आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर आहे. कोणासोबत आहे? सत्तांबरोबर. कोण आहे हे सत्ताधिकारी जे आपल्याशी लढताय, जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीये? कोणती सत्ता आहे? कोणतं साम्राज्य तुमच्याशी लढतंय?
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी जे आज सांगते ना, ते नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्हाला कोणता मनुष्य अडवत नाहीये. तुम्हाला कोणतं नाही का नातेवाईक, रिलेटिव्हज, कोणता समाज अडवत नाहीये. प्रेज द लॉर्ड. सत्तांबरोबर इकडे कोणतरी सत्ताधिकारी आहे, जो सत्ता कंट्रोल करून बसलाय, हातामध्ये घेऊन बसलाय. असा एक दुरात्मा आहे. तुमचे झगडणे सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर. अधिकारी म्हटलंय, प्रेज द लॉर्ड, प्रेज द गॉड, प्रेज द लॉर्ड. ते लोक अधिकार घेऊन बसलेत. प्रेज द लॉर्ड. अधिकाऱ्याबरोबर सध्याच्या काळोखातील, आणि हे रक्तमांस नाहीये, कारण सुरुवात झाली तुमचे झगडणे रक्तमांसाबरोबर नाहीये. प्रेज द लॉर्ड. सो रक्तमांसाशिवाय कोणीतरी सत्ताधिकारी आहे, कोणीतरी अधिकारी आहे. सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर या काळोखाच्या जगाचा एक अधिपती आहे. प्रेज द लॉर्ड. आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे पर्शियन साम्राज्याचा जो अधिपती होता तो गॅब्रिएलला अडवायला लागला. 21 दिवस त्याला पुढे जाऊ देईना. विचार करा, ज्या दिवशी दानिएलने प्रार्थना सुरू केली स्वर्गामध्ये त्याच दिवशी ऐकण्यात आली. पित्याने प्रार्थनेचं उत्तर दिलं. देवदूत रिलीज झालाय. गॅब्रिएलचं काम काय? गॅब्रिएल इज द चीफ एंजल ऑफ द पोस्टल डिपार्टमेंट. देवाचं नाही का कुठेही कधी इन्फॉर्मेशन, देवाची माहिती, देवाचं न्यूज, देवाचा संदेश घेऊन जायचा असेल तर नाही का ते काम गॅब्रिएल करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्वतः गॅब्रिएल देवदूत रिलीज झालाय. पहा, जकर्या आणि अलिशिबा यांच्याकडे गब्रिएल देवदूत आला होता. त्याच्यानंतर मरिया, ओके, येशूची आई मरिया, हिला सुद्धा नाही का माहिती द्यायला की असं होणार आहे, तुला पुत्र होईल, परमपवित्राची छाया होईल, त्याचं नाव येशू ठेव. हे ते सगळं सांगायला कोण आला होता? गॅब्रिएल देवदूत आला होता. सो नेहमी इन्फॉर्मेशन कुठली देवाकडून एखादा निर्णय घेऊन यायचा असेल तो गॅब्रिएल देवदूत येतो. प्रेज द लॉर्ड. इकडे गॅब्रिएल देवदूत आले. गॅब्रिएल हा साधारण देवदूत नाही. देर आर डिफरंट लेवल्स. ओके, सेराफिम आहेत सगळ्यात सर्वोच्च स्थानामध्ये, त्याच्यानंतर आर्च एंजल आहे, त्याच्यानंतर नाही का चेरुबिम आहेत, वेगवेगळे आहेत. प्रेज द लॉर्ड. तर हा नाही का एका हाय रँक मधला देवदूत आहे जो गॅब्रिएल आहे. तो हाय रँक मधला, उच्च स्तरामधला देवदूत आलाय. पर्शियन साम्राज्याचा अधिपती जो दुरात्मा आहे, जो आकाशातील काळोखाच्या जगातला सत्ताधिकारी आहे, तो ते दानिएलकडे उत्तर घेऊन यायला देऊ देत नाही. सो व्हॉट ही वॉज डुईंग, त्याला सत्ताधिकारी, त्याला अधिपती म्हटलं. याचा अर्थ आत्मिक जगामध्ये तो पूर्ण पर्शियन साम्राज्य कंट्रोल करतोय. त्याच्याकडे तो अधिकार आहे, त्याच्याकडे ना ती पॉवर आहे, त्याच्याकडे ते ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून कित्येक इथे दानिएल प्रार्थना करतोय. 1 दिवस, 2 दिवस, उत्तर तर पहिल्या दिवशी सुरू केल्या गेल्या देवाने दिलंय, परंतु 21 दिवस लागले दानिएलला प्रार्थनेमध्ये कन्सिस्टंटली नाही का त्याला निरंतर प्रार्थना करत राहायला. आणि बायबल सांगतं इकडे की त्यावेळेस काय झालं, 21 दिवस तो अडवत राहिला. 21 दिवस देवाच्या उच्च स्तरावरच्या एका एंजलला, गॅब्रिएलला, ह्या अंधकाराच्या जगातला एक दुरात्मा अडवतोय. 21 दिवस तो झगडतोय. पण बायबल सांगतं तेव्हा पहा, मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. Thank you, Jesus. Then Michael, one of the chief prince, came to help me because I was detained there with the king of Persia. Detained? Praise the Lord. त्यावेळेस मुख्य अधिपतींपैकी किंवा आर्च एंजल मिखाएल जो आहे तो माझ्या सहाय्यास आला व मी पारसाच्या राजाच्या जवळ राहिलो. ही वॉज डिटेन. तो जो पर्शियन साम्राज्य कंट्रोल करणारा दुरात्मा आहे ना, त्याने गॅब्रिएलला जाऊ दिलं नाही. असं नाही का त्याला पकडून ठेवलं होतं, तिकडेच तो होता ना, कुठे जाऊ शकला तो गॅब्रिएल, तिथेच नाही का अडवत राहिला. पण मग गॅब्रिएलला सोडवण्यासाठी ना आर्च एंजल मायकलला यावं लागलं. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते इकडे स्वतः देवदूत सांगतोय काय झालं. तो म्हणतोय की मग मिखाएल माझ्या सहाय्यास आला आणि मग मी आलो आहे. सो 21 दिवस ही विश्वासाची लढाई होती. 21 दिवस दानिएल जो प्रार्थना करत होता, विनवणी शोक करत होता ना, तो नाही का हेव्हन्स ओके, रेल्म्स आहेत, वेगवेगळे स्तर आहेत आत्मिक जगामध्ये नाही का, ते तो नाही का भेदून आरपार जात होता. प्रेज लॉर्ड. देवदूत रिलीज झाला, पित्याने हो म्हटलं, प्रार्थना सुरू झाली, परंतु अंतराळामध्ये काही गोष्टी घडतायत. सो इथे कोण म्हटलंय त्या दुरात्म्याला, काय म्हटलंय? अधिपती. कुठला अधिपती आहे तो? पर्शियन साम्राज्य. पूर्ण पर्शियन साम्राज्य. आय एम नॉट टॉकिंग अबाउट राज्य, साम्राज्याची गोष्ट करते मी. पूर्ण पर्शियन साम्राज्य कंट्रोल करतोय हा अधिपती. प्रेज द लॉर्ड. आणि तो त्या देवदूताला तिकडून दानिएल पर्यंत येऊ देत नाहीये. बरेच वेळाना अशा गोष्टी घडतात. तुम्ही प्रार्थना करताय, व्यवस्थित आहे, युअर एफर्ट्स आर गुड, गॉड हॅज आन्सर्ड. तुम्हाला देवावर नाही का राग नाही, तुम्हाला माहितीये परमेश्वर चांगला आहे, वचन सत्य आहे, त्यामुळे तुम्ही भिवून वागताय, तुम्ही विश्वासात चालताय, पण उत्तरच भेटत नाहीये. देवदूत
रिलीज झालंय, प्रार्थनेचं उत्तर दिलंय. बट देअर आर गेट्स. असे काही फाटक आहेत जे दुरात्म्याने अडवून ठेवलेत. असे नाही का मोस्टली केव्हा येतात, ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये एखादा पॅटर्न आहे, तो पॅटर्न तोडून ज्यावेळेस तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करताना तुम्हाला अडवणूक होईल. ज्यावेळेस तुम्ही नाही का ठरवता, की मी माझ्या ह्या सवयीला, ह्या भीतीला, ह्या विचारांना, या वाईट गोष्टींना नाकारणार. जसे माझे नाही का पूर्वज जगले, जसे माझे अँसेस्टर्स, माझे आई-वडील जगले, माझ्या घराण्यामध्ये जी गोष्ट आहे, ती मी माझ्यापासून पुढे जाऊ देणार नाही ना, हे सगळे नाही का दुरात्मे नाही का, हे अधिपती, हे सत्ताधिकारी तुमच्याशी फाईट करायला येतात. तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. पहा कधी-कधी असं होत असेल रिपिटेटिव्ह कुठलेतरी स्वप्न तुम्हाला पडतात. ज्याचं मीनिंग नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण जर तुम्ही नीट विचार केला त्याच्यामध्ये एक थीम असेल, त्या स्वप्नांमध्ये एक नाही का, एक शृंखला असेल. तुम्हाला कळेल की हे काहीही असू दे, कसेही असू दे, पण नाही का हे स्वप्न नाही का असं ह्या सगळ्यांचा नाही का कन्क्लुजन एकच निघतं. प्रेज द लॉर्ड. जे कदाचित लहानपणापासून पडत असेल. खूप वेळा काही लोकं असतात जे स्वतःला नाही का जुन्या घरामध्येच पाहतात. भलेही बरीच वर्षापूर्वी तुम्ही सोडून आले. काही लोकांना ते लहानपणीचं शाळाच दिसते, काही लोकांना ते ऑफिसच दिसतं, एखाद्या शेजाऱ्याचं घरच दिसतं. का माहिती तुमचा सोल, तुमचा जीव ना त्या ठिकाणी नाही का बांधून ठेवण्यात आलाय. तुम्ही अजून रिलीज नाही झाले त्या क्षेत्रातून आणि तिकडे जे दुरात्मे काम करतायत ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. सो देअर आर गेट्स अँड देअर आर गेट कीपर्स. प्रेज द लॉर्ड. परंतु जर अंधकाराच्या राज्याचे आहेत तर प्रकाशाच्या राज्याचे कितीतरी जास्त आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही हाक मारताना बायबल येशू काय म्हणाला? पेत्राला म्हणतो, पेत्रा तुला काय वाटतं की मी माझ्या पित्याला सांगेल आणि तो आत्ताच्या आता माझ्यासाठी नाही का देवदूतांची सेना किंवा नाही का असंख्य देवदूत पाठवून देणार नाही का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. गतस्मनीच्या बागेमध्ये शेवटच्या क्षणाला सुद्धा नाही का प्रभू येशू हे म्हणतोय प्रेज द लॉर्ड. कारण येशूला माहिती आहे प्रेज द लॉर्ड की किती देवदूत आपल्यासाठी रिलीज केले जातात. प्रेज द लॉर्ड. इकडे दानिएलाने 21 दिवस ठरवले नाही, 21 दिवस लागले देवदूताला दानिएलाकडे पोहोचायला. बट तरी सुद्धा 21 दिवस दानिएल प्रार्थना करत होता. जर 21च्या दुप्पट 42 दिवस जरी त्या देवदूताला लागले असे ना, दानिएल 42 दिवस प्रार्थना करत असता, शोक करत असता, उपास करत असता, गोंडताट नेसून राख उधळत बसला असता. दॅट इज अ पोश्चर. प्रेज द लॉर्ड. पण आपण खूप लवकर दमतो, खूप लवकर आपण कमजोर पडतो. तुम्हाला माहितीये तुमच्या घरातलं कोणी वाईट नाहीये, कोणी वाईट नाहीये. म्हटलं एखाद्या व्यक्तीचा असा स्वभाव आहे. तुम्हाला मी सांगते फॅमिलीमध्ये पॅटर्न्स दिसतील तुम्हाला आणि ते तोडून पुढे जायला ना तुम्हाला नेहमी अडवलं जाईल. तुम्ही ठरवणार माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सगळं आहे, आम्ही ठरवलंय, तरी सुद्धा तुम्ही बाहेर नाही पडू शकणार. तरी सुद्धा तुम्ही एखादी गोष्ट अचीव्ह नाही करू शकत आहे. का माहिती? देअर आर गेट कीपर्स. जोपर्यंत त्यांचा सामना तुम्ही करत नाहीये, जोपर्यंत त्या गोष्टींमध्ये नाही का तुम्ही सरस होत नाहीयेत, तुम्ही पुढे जात नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ना फिरून, फिरून, फिरून तिथेच यावं लागेल. तुम्ही सुरुवात करता, धावता, पळता. पुन्हा तुम्हाला समजतं सुरुवात केली तिकडेच मी येऊन पोहोचले. इट इस लाइक चक्रव्यूह आहे. तुम्ही फिरून, फिरून, फिरून तिकडेच येताय, बाहेर पडत नाहीये. प्रेज द लॉर्ड. सो हे एक्झाम्पल मी फक्त एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला हे मी वचन दाखवलंय. ज्या दिवशी दानिएलाने नाही का निश्चय केला, पित्याने प्रार्थना ऐकली. ज्या दिवशी दानिएलाने समजून घेण्याचं ठरवलं, देवापुढे नम्र होण्याचं ठरवलं, ज्या दिवशी त्याच्या प्रार्थनेला आरंभ झाला, त्याच क्षणी पित्याने नाही का देवदूत रिलीज केला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु तरी सुद्धा 21 दिवस लागले, पण दानिएल हलला नाही. दानिएल कमजोर पडला नाही. देवावर त्याने दोष लावला नाही. स्वतःमध्ये चुकी शोधली नाही आणि नाही होतंय म्हणून त्याने सोडून दिलं नाही, गिव्ह अप केलं नाही. खूप लोक या प्रोसेसमध्ये कमजोर पडतात. प्रेज द लॉर्ड. मेनी प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहिती तुम्हाला प्रार्थनेमध्ये अशा स्थानामध्ये पोहोचायचे, अशा लेवलला पोहोचायचे, अशा स्तरावर तुम्हाला स्थिर व्हायचंय, जिथे ह्या गोष्टी तुम्हाला कुठल्याही प्रकारे विचलित करू शकणार नाही. कोणत्याही प्रकारे. प्रेज द लॉर्ड. देयर इज अ लेव्हल. हालेलुया. प्रार्थनेचे स्तर आहेत. प्रार्थनेचे सुद्धा वेगवेगळे नाही का लेव्हल आहेत. प्रेज द लॉर्ड. सो बरेच वेळा आपण असं पुढे जायचं ठरवतो. मी तुम्हाला सांगते तुम्ही एज्युकेशनच्या बाबतीत पहा. तुम्हाला दिसेल तुमच्या घरातल्यांचं एज्युकेशन खूप डिफिकल्टीने झालं. तुमचं सुद्धा नाही का तसंच आहे. चॅलेंजेस येत आहेत. तुम्ही हुशार आहे पण तुम्ही क्लिअर नाही करत आहे. तुम्ही नाही का अडकून बसताय. तुम्ही एज्युकेटेड आहे, तुम्ही हायली एज्युकेटेड आहे, व्यवस्थित आहे, तरी सुद्धा नाही का तुम्हाला चांगलं अर्निंग नाहीये. तुम्हाला पाहिजे तसं नाही का नोकरी मिळत नाहीये. देअर आर सर्टन गेट्स. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी तुम्हाला अडवतंय, कोणीतरी ते ब्लेसिंग्स तुमच्याकडे येऊ देत नाही. ज्या जॉबसाठी, ज्या पॅकेजसाठी, ज्या नोकरीसाठी तुम्ही प्रार्थना करत होता, देवाने रिलीज केली आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु अडवलं जाते आणि कित्येक लोकांच्या अशाच प्रार्थना नाही का अडवल्या गेल्यात आणि ते लोक नाही का
सोडून दिलंय, गिव्ह अप केलंय त्या लोकांनी. म्हणून नाही का जवळ उत्तर असून सुद्धा ते त्यामध्ये चालले नाही. प्रेज द लॉर्ड. सो फक्त विश्वास ठेवते, येशू चांगला आहे, येशू माझ्या पापांसाठी आला आणि मला स्वर्ग देतोय. एवढ्या गोष्टीवर नाही का तुम्ही ह्या पृथ्वीवर सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तुम्हाला लढता आलं पाहिजे. तुम्हाला विश्वासात उभं राहता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण काल वचन पाहिलं की मोशेला परमेश्वराने हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. निवडलं होतं आणि फारोकडे पाठवलं होतं. एक वेळ होती मोशे फारो पुढूनच पळून गेला होता. हालेलुया. कारण त्याला माहिती आता फारो त्याला जिवंत सोडणार नाही. कारण त्याने एका मिस्री व्यक्तीचा खून केलाय. 40 वर्षाचा मोशे आहे. फारोच्या कानावर ही गोष्ट गेली. बायबल सांगतं फारोला समजलं की हे मोशेने केलं आहे. मोशे कोण आहे? फारोच्या कन्येचा दत्तक घेतलेला मुलगा. म्हणजे फारो मोशेचा कोण झाला? जर त्याच्या मुलीने दत्तक घेतले तर आजोबा झाला. प्रेज द लॉर्ड. जर नातं लावायला गेलो तर ओके. दत्तक घेतलेलं तर सावत्र किंवा जे काही असेल तो आजोबा झाला फारो मोशेचा. परंतु बायबल सांगतं की ही गोष्ट फारोला समजली आणि मोशे फारोला घाबरून एका पळून गेला. तो कुठे गेला? जिवंत आहे की नाही कोणाला काहीच माहित नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणाला काहीच माहित नाहीये. परंतु 40 वर्षानंतर परमेश्वराचं दर्शन त्या जळणाऱ्या झुडपामध्ये मोशेला होतं. हालेलुया. आय डोंट नो तुम्हाला समजतंय की नाही. तुम्हाला काही गोष्टी समजतायत की नाही. हालेलुया. तुम्हाला लढायचंय. तुम्हाला प्रार्थनेत टिकून राहायचंय. हे रक्त आणि मांस नाहीये. प्रेज द लॉर्ड. दीज आर गेट्स. हे तुमच्या विरोधात असलेले नाही का फाटक आहेत. हालेलुया. मोशे फारो पुढून पळून गेला. त्याला वाटलं आपली गोष्ट फुटली. परंतु 40 वर्षानंतर ज्यावेळेस परमेश्वर बोलला मोशेला, की जा, हाच मोशे. हालेलुया. खूप निडरपणे, खूप अगदी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता फारो समोर उभा राहतोय आणि फारो समोर छाती ठोकपणे म्हणतोय, की आम्हाला आमच्या देवाला यज्ञ करायचंय. आमच्या देवाने आम्हाला दर्शन दिले. आमच्या लोकांना जाऊ दे. फारो म्हणतो, कोण तुमचा देव? कुठून तुम्ही आलात? काय याचा अर्थ काय? आणि एवढं काम पडलंय मिसर देशात ते कोण करणार? हे लोक आळशी आहेत. त्यांना काम नाही करायचं म्हणून लोक हे नाही का जत्रेला जाऊ दे आमच्या देवाला, आम्हाला नाही का यज्ञ करायला जाऊ दे असं म्हणतात. हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींनंतर सुद्धा मोशे डगमगत नाही आणि मोशे देवाचं प्रतिनिधित्व तिकडे करतो. देवाचा मेसेज घेऊन उभा राहिला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. सो ज्या गोष्टींपासून तुम्ही पळत होता, ज्या गोष्टींना तुम्ही पाठ दाखवली, ज्या गोष्टींसाठी तुम्ही लाचार वाटत होते तुम्हाला कमजोर वाटत होते, त्या गोष्टी परमेश्वर बदलत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टींमध्ये परमेश्वर काम करत आहे. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. मोशे निघाला, मोशे पळून गेला, मोशे परत आला. फारोला म्हणतोय असं आहे आणि फारो त्याला नाही म्हणतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने दिलेले एक चिन्ह फारो समोर मोशे सादर करतोय. तरी सुद्धा बायबल सांगतं त्याचं मन कठीणच राहिलं. हालेलुया. बायबलमध्ये अशी एक गोष्ट आहे, जिथे देवाच्या नाही का लोकांनी स्वतःला लिटरली वेगवेगळ्या लोकांमध्ये विखरला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मोशेला परमेश्वर म्हणाला 70 वडिलांना तू निवड, तर त्या सगळ्यांवर जो अभिषेक परमेश्वराने दिला तो मोशेच्या अभिषेकातून घेऊन दिला. मोशेच्या सोलमधून. बायबल सेज परमेश्वराने मोशेकडून नाही का गोष्टी घेतल्या आणि इतरांना दिल्या. प्रेज द लॉर्ड. नाही आज एवढं समजून घ्या, तुम्हीच अडवले जाताय. तुम्हाला नाही का नवीन गोष्ट करू दिली जात नाहीये. प्रत्येक नवीन गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश जर मिळतंय तर कुठले तरी नाही का सत्ताधिकारी, अधिपती आहेत काळोखाच्या जगातले, जे तुमच्या विरोधात काम करताय, जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. त्यांचं एकच असाइनमेंट आहे, की देवाच्या वचनामध्ये वाढू द्यायचं नाही. हालेलुया.